नव्या सरकारमध्ये भाजप मोठी खाती स्वतःकडे ठेवणार असल्याची सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। यामध्ये गृह मंत्रालय, रेल्वे, वित्त मंत्रालय भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे। त्यासोबतच परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आयटी खात्यावर सुद्धा भाजप दावा करणार असल्याचंही समजतंय। आपण पाहतोय की आता एनडीएचं सरकार उभारणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत। मात्र खाते वाटपासंदर्भामध्ये आता चर्चांना उधाण आलेलं आहे। यामध्ये मोठी खाती भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। यामध्ये गृह मंत्रालय, रेल्वे, वित्त मंत्रालय भाजप स्वतःकडे ठेवणार आहे। त्यासोबतच परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि आयटी खात्यावर सुद्धा भाजपने दावा केलेला आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, आपण पाहतोय भाजप महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवणार आहे, काय अधिकचे अपडेट? कोणकोणती खाती ही असतील? श्वेता, अगदी बरोबर आहे। कारण जरी एनडीएचं हे सरकार असलं तरी सरकारवरती दबाव हा भारतीय जनता पार्टीचाच राहिला पाहिजे, अशी भारतीय जनता पार्टीमधील अनेक नेत्यांचं मत होतं। आणि त्याच अनुषंगानं ही जी महत्त्वाची खाती आहेत सरकार चालवण्यासाठी ती आपल्याकडे राहावीत, ही भाजपची प्रमुख भूमिका असल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यात प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर गृह मंत्रालयासारखं खातं असेल किंवा संरक्षण मंत्रालयासारखं खातं असेल, परराष्ट्र मंत्रालयासारखं खातं असेल, ही जी महत्त्वाची 3-4 खाती आहेत ती भारतीय जनता पार्टी स्वतःकडे घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। आणि त्याच अनुषंगानं जी जे.पी. नड्डा जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर महत्त्वाची खाती आता भाजप आपल्याकडेच ठेवणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय।